केंद्र सरकारकडून राज्यांना 1,09,000 कोटींचं कर वितरण, महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना खडेबोल. अभिजित दिपकेंची भेट घेण्याआधी पक्ष तसेच महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांना सूचित का केलं नाही, शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. 2 आठवडे झाले अमित शहा कुठे गायब होते, लाठीचार्जची जबाबदारी कोण घेणार. अमित शहानी संसदेत येऊन बोललं पाहिजे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची मागणी आहे. गांधीजी म्हणाले होते, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका. आजचा विरोधी पक्ष मात्र वाईटच बोलतो, चांगल्यातही वाईटच पाहतो आणि सत्य ऐकायलाच तयार नसतो. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं विरोधकांवर हल्लाबोल. मी जरी मंत्री असलो तरी महापालिका ही वेगळी यंत्रणा आहे. राऊत बोलत राहतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. नाशिकच्या खड्ड्यांवरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भुजबळांचं उत्तर आहे. मागील सत्ता काळात मंत्रीपद नाकारणारा मी एकमेव आमदार. आदेश आला तर आत्ता मंत्रीपद सोडण्याची तयारी. मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य. दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील तरुण शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यात मोठं आंदोलन उभं केलं जाणार. रविकांत तुपकरांची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणार. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचं वक्तव्य आहे. आदित्य ठाकरेंचे महाराष्ट्रात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पोलीस महासंचालकांना पत्र. प्रक्रियेची एसओपी लवकर जाहीर करावी अशी पत्रातून मागणी. पंतप्रधानांची हिंमत इतकी की ते विद्यार्थ्यांना माफ करण्याची भाषा करतात. मोदींनीच विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका आहे. माझ्या घरावर पोलिसांची धाड, मला नजरकैदेत ठेवलं. E20 विरोधी आंदोलनापूर्वी तहसीन पुनावालांचा हा गंभीर आरोप आहे. जंतर मंतरवरील आंदोलनावेळी मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा माफीनामा. माझी चूक झाली, मला माफ करा. रुचिका सिंहचा माफीनामा. मीरा भाईंदर महापालिकेत 5 लाखांचा घोटाळा. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप. मनसेचे जोरदार आंदोलन. काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर AI जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित. भाजप सोशल मीडियासह संयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीनंतर कारवाई. सांगलीत राष्ट्रवादीमध्ये गटबाजी. आमदार इद्रिस नायकवाडी म्हणजे ढोंगीबाबा. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष जमीन बागवान यांची टीका आहे. सर्वोच्च न्यायालयाचा माजी आमदार सदा सरवणकरांना दिलासा. महेश सावंत यांच्या आमदारकीला पुन्हा आव्हान देण्याची सरवणकरांना संधी आहे. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप आहे. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक संपन्न. पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळेल, अन्यथा गोठवलं जाईल. जेनझी तरुणांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सूचना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार. सरकारने जे ध्येय गाठलं त्यात डोवाल यांचं मोठं योगदान आहे. अमित शहांकडून अजित डोवाल यांचं कौतुक. एका धुरंधरला पुरस्कार देण्यासाठी दुसरं धुरंधर आले. राष्ट्र चाणक्याला राजकीय चाणक्याकडून पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहा आणि अजित डोवाल यांचं कौतुक आहे. राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी शहांचं नाव घेतलं जातं. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे ठसे बघायचे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची टीका. असं शिक्षण मंत्री म्हटल्यावर जेनझीचा पारा का चढणार नाही, राज ठाकरेंचा सवाल. साचून राहिलेल्या गोष्टींचा उद्रेक झाला. खालच्या भाषेत बोलू नका, हे तुमच्या पक्षातल्यांना सांगा. राज ठाकरेंची मोदींच्या व्हिडिओ संदेशावर प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी माफी करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. मोदी शहांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागावी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राजसाहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात अमित ठाकरेंचं हे वक्तव्य. विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा घेतलाय, राज्यातून घ्यायला वेळ लागणार नाही. अमित ठाकरेंचा सरकारला इशारा आहे. अमित शहा आणि सुनेत्रा पवारांमध्ये अर्धा तास चर्चा. अजित पवारांचे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबत चर्चा. सुनेत्रा पवारांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांबाबत शहा सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती. राजकारणात चाणक्य एकच, शरद पवार. अमित शहांच्या स्वागताच्या बॅनरवर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊनही ओबीसी वसतिगृहात प्रवेश सुरू नाहीये. सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा आरोप आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासन पूर्णपणे तप्तर. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तांचा महासागर. 3 लाख भाविकांनी घेतलं समाधी दर्शन. तर 3 दिवसात तब्बल 7 कोटी 81 लाखांचा महादार.
बदलापूर पूर्वातील शिवाजीनगर भागात पालिकेची कारवाई, अतिक्रमण कारवाई विरोधात रहिवाशांचं 3 दिवसांपासून उपोषण. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास मंजुरी आहे. बीडच्या माजल गावात महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीचे आमरण उपोषण. आमदार प्रकाश सोळंके यांचे 8 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन. आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्यानं रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. खासदार धनंजय महाडिकांनी चालवली नवी बस. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन धनंजय महाडिक नव्या ई बसमध्ये. काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. प्रशांत जगताप चुकीचं आंदोलन करतायत. काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेवर भाजपची टीका आहे. सोलापूरमधील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातात अनेकांचा मृत्यू. खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीची स्थानिकांची मागणी. प्रशासनाचं रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. परभणीच्या परळी गंगाखेड रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघातांचा धोका आणखी वाढलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. मार्केट यार्ड चौकात अमित शहांविरोधात घोषणाबाजी. मुलुंडमधील अनुसया बिल्डिंग जवळील मैदानावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप. राष्ट्रवादीचे नेते सिद्धार्थ मोकळ यांची पालिका प्रशासनासह राज्य सरकारकडे तक्रार. कोल्हापुरात पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 8 बसेस. खासदार धनंजय महाडिकांचे विशेष प्रयत्न. बसमध्ये 5 सीसीटीव्ही कॅमेरे. अपंगांसाठी व्हीलचेअर. लाडक्या बहिणींची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. केवायसी करून ही योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्यानं महिला आक्रमक. भिवंडीतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर. ठाण्यातील अतिधोकादायक इमारती तातडीनं रिकाम्या करा. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा कठोर निर्देश. सांगलीतील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्याच्या पिंपरी गावात तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे पाण्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली. कापूस, मका, सोयाबीन, बाजरी पिकांचं मोठं नुकसान. वर्धा जिल्ह्यातील 43 मंडळात अतिवृष्टी. 286 घरं आणि 10 गोठ्यांचे नुकसान. 2 जनावरं दगावले तर 5 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवलंय. नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेलाय. पाथर्डी दाडेगाव रस्त्यावरील वालदेवी नदीच्या पुलावरील ही घटना. बेपत्ता तरुणाचा शोध घेताना एनडीआरएफ बोट देखील उलटली आहे. सुदैवाने एनडीआरएफचे जवान सुरक्षित आहेत. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. नागरिकांना भीमा नदी पात्राजवळ न जाण्याचं आवाहन. चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणाला जोडणारा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली. पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या मोठ्या रांगा आहेत. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर. अक्कलपाडा अनेर धरणातून पाण्याचा विसर्ग. नदी नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिकं पाण्याखाली. वर्ध्याच्या कुलझडी जांभा शिवारात कॅनल फुटल्यानं कापूस पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट. मदतीसाठी आर्तहाक. नाशिकच्या सुरगाणा आणि पेठ तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेलाय. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून नुकसानीची पाहणी. रस्ते पूर्ववत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलंय. कोयना आणि चांदोली धरणातील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पूर. 2घांचा मृत्यू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. वर्धा नदीच्या बॅकवॉटरमुळे इरई नदीला पूर. चोरळा ते बिनबा गेट परिसराला जोडणारा महत्वाचा पूल पाण्याखाली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. छत्तीसगडमधून वाहत येणाऱ्या इंद्रावती, पामुल गौतम आणि पर्लकोट या 3 नद्यांच्या पुरामुळे गडचिरोलीतील अनेक भाग जलमय. 50 तासानंतर जलमय भामरागड संपर्कात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णक्षण. भारतीय बॉक्सर प्रीती पवारला महिलांच्या 54 किलो गटात सुवर्णपदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण भरारी. जेस्मिन लॅबोरियाचे 57 किलो बॉक्सिंग गटात सुवर्णपदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक पदक. जादूमणी सिंगला पुरुषांच्या 55 किलो बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.